नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे तो महाराष्ट्राच्या प्रगतीकरता नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांची जी परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी जाहीर केलेली आहे, यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा भेटणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाकरता असो, आरोग्याकरता असो, सांस्कृतिक करता असो, संस्कृती करता असो, महाराष्ट्र शासनाने जो अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला आहे तो नक्कीच महाराष्ट्राला दिशा दर्शवणारा आहे. यामध्ये महिलांकरता माझी लाडकी जी बहीण आहे योजना आहे ती सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षीला 25 लाख लखपती दिदी करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो देखील अतिशय चांगला मानस या ठिकाणी आम्हाला दिसतो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 8 ते 10 शैक्षणिक शहर स्थापन करण्याचा देखील अर्थसंकल्पामध्ये भरीव अशी तरतूद करण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे युनेस्को यादीतील 12 गड किल्ले आहे त्यांना देखील जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकार उपाययोजना करणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज असो, महात्मा ज्योतिबा फुले असो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असो यांचे स्मारक देखील उभारण्याकरता तरतूद करण्यात आलेली आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे श्री संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट या ठिकाणी विकसित करणार आहे आणि आमच्या सांस्कृतिक क्षेत्राकरता सर्वात महत्त्वाचं जे पाऊल उचललं गेलं आहे ते नवरगाव येथे रामटेक या ठिकाणी फिल्म इंडस्ट्री उभारण्याचं त्यांनी जो मानस या ठिकाणी दर्शवलेला आहे त्याचा आम्ही सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांकडनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय, धन्यवाद मानतो आहे की महत्त्वपूर्ण पाऊल आमच्या विदर्भाच्या या सांस्कृतिक क्षेत्राकरता तुम्ही उचललेला आहे. नवरगाव रामटेक इथली चित्रपटसृष्टी तसेच मराठी भाषेच्या करता साहित्याकरता तुम्ही जे पाऊल उचलत आहे त्याला विकसित करण्याकरता त्याचं देखील आम्ही या ठिकाणी कौतुक करत आहोत. एकंदरीत हा संपूर्ण अर्थसंकल्प तो मग साहित्य असो, संस्कृती असो, शिक्षण असो, आरोग्य असो, शेती असो की महिलांकरता असो तो नक्कीच प्रोत्साहन देणारा असेल, तो नक्कीच महाराष्ट्राला एका उत्तुंग शिखरावर नेणारा असेल. आपल्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतका सुंदर अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद.